श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. शिवलीला अमृत अध्याय 3. या अध्यायाचं नित्यपठण जर आपण केलं तर आपल्या कुटुंबाचं बाहेरची बाधा, नजरबाधा, भूतबाधा यापासून संरक्षण होते. शिवलीला अमृत ग्रंथाचा 3 अध्याय पापाचे क्षालन, तीर्थयात्रेचे पुण्य प्राप्त करणे आणि सन्मार्गावर चालण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या अध्यायात भगवान शिवाच्या कृपेने पापी स्त्रीचा उद्धार झाल्याचं पण कथा सांगितली गेलेली आहे. या अध्याय अत्यंत पावन असून तो वाचल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि मनाला शांती लाभते. हा अध्याय वाचल्यावर तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळते. दररोज 3 अध्याय वाचल्याने आयुष्यात योग्य दिशा व सन्मार्ग मिळतो. हा अध्याय वाचताना सर्वात आधी लक्षात घ्यायचं आपण की मनशांती आणि विश्वास असणे खूप महत्त्वाचं आहे. या अध्यायाला तुम्हाला जर पठण करायला जमत नसेल तर तुम्ही श्रवण तरी नक्की करा आणि याचा लाभ घ्या. माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण शिवलीला अमृत ग्रंथाच्या 3 अध्यायाला सुरुवात करूया. श्री शिवलीला अमृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय शिव मंगलधामा, निज जन हृदया आरामा. चराचर फलांकित द्रुमा, नामा अनामातीत तू. इंदिरावर भगिनी मनरंजना, षडाश्च जनकाश परिध्वज दहना. ब्रह्मानंदा भाललोचना, भवभंजना त्रिपुरांतका. हे शिव सद्यो जात वाम अघोरा, तत्पुरुषा ईशान ईश्वरा. अर्धनारी नटेश्वरा, गिरिजारंगा गिरीशा. गंगाधरा भोगी भूषण, सर्वव्यापका अंधकमर्दना. परमातीता निरंजना, गुणत्रय विरहित तू. हे पैपेन धवल जगज्जीवन, द्वितीयाध्यायी कृपा करुण. अगाध सुरस आख्यान, शिवरात्री महिमा वर्णविला. यावरी कैसी कथेची रचना, वंदवी पंचमुकुट पंचनना. शौनकादिका मुनिजना, सुत सांगे नैमिषारण्यी. इक्ष्वाकुवंशी महाराज, मित्र सहनामे भुभुज. वेदशास्त्र संपन्न सतेज, दुसरा बळोजा पृथ्वीवरी. पृतनावसने करुण, घातले उर्वीस पालान. प्रताप सूर्य उगवला पूर्ण, शत्रुभवने मावळली. तो एकदा मृग या वाजे करुण, निघाला धुरंधर चमू घेऊन. घोरांधर प्रवेशला विपिन, तो सावजे चहूकडून उठली. व्याघ्र रूप रिसवन केसरी, मृग मृगी वनगो वानर वानरी. शशक जुंबुकाच्या हारी, संवारी तनृपवर. चातक मयूर बदक, कस्तुरी कुरंग चवादी बिडालक. नकुल राजहंस चक्रवाक, पक्षी स्वापदे धावती. नृपे मारिले चहू भुवस, त्यात एक मारिला राक्षस. महाभयानक तामस गतप्राण, होऊनी पडियेला. त्याचा बंधू परम दारुण, तो लक्षिता झाला दुरुण. मनी कापट्या कल्पुन, मने सूड घेईन बंधूचा. मित्र सहपातला स्वनगरास, असुरे धरिला मानव वेश. कृष्ण वसने वेष्टित विशेष, दर्विस्कंदी घेऊनिया. नृपासी भेटला येऊन, म्हणे मी सुपशास्त्री परम निपुण. अन्न शाखा सुवास करीन, देखोन सुरनर भूलती. राये ठेविला पाक सदनी, त्यावरी पितृतिथी लक्षुनी. गुरु वसिष्ठ घरा लागुनी, नृपश्रेष्ठे आणिला. भोजना आला अब्ज नंदन, तो राक्षसे कापट्टे स्मरून. शांकात नरमास शिजवून, ऋषी सानून वाढविले. त्रिकालज्ञानी वसिष्ठ मुनी, सकळ ऋषी मांजी शिरोमणी. कापट्या सकळ जाणुनी, मित्र सह शापिला. म्हणे तू वनी होई राक्षस, जेथे आहार न मिळे निशेष. मी ब्राह्मण मज नरमास, वाढिले कैसे पापिया. राव म्हणे मी नेने सर्वथा, बोलावा सुपशास्त्री जानता. तव तो पळाला क्षण न लागता, गुप्तरपे वना आपुल्या. राव कोपला दारुण, मज शापिले काय कारण. मी तुझ शापीन म्हणून, उदक करी घेतले.
तव रायाची पटराणी मदयंती नामे पुण्यखानी रूपे केवळ लावण्य हरिणी चातुर्य उपमे जेवी शारदा मध्यंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारुनिया शिष्य गुरुशी शापवया अधिकार नाही सर्वथा गुरुशी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पतरी राव म्हणे चतुर सुंदरी बोललीस साचते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री मग आपुल्या प्रबंधावरी जल टाकी मित्रसह तो जाणूपर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण कुष्ठ भरला मग तेथून कल्मषापाद नाम त्याचे वसिष्ठे जाणुनी वृत्तांत रायासी उशाप देत म्हणे 12 वर्षी होशील मुक्त एसी स्वस्थाना आपुल्या गुरु पावला अंतर्धान मग कल्माशपाद राक्षस होऊन क्षुधाक्रांत निशिदीन वनिभक्षी जीव सर्व परम भयानक असुर विशाळ देह कपाळी शेंदूर विक्राळ वदन बाहेर शुभ्र दंतदाढा वाढलिया जीव बक्षिले आसमास वनी हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमार डोळस 12 वर्षी देखिला सवे त्याची ललनाची मनी दोघे क्रीडती कौतुके वनी तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुनी भक्षावया सिद्ध झाला तव त्याची वधू काकुळती येत अरे तू मित्र सह राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदर पसरी सेवेची जाऊनी चरण धरी सोडी झडकरी पती माझा पतीस बक्षू नको राजेंद्रा महत पाप घेऊ नको एकसरा स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी ऐसी करुणा भाकिता कामिनी निर्दय भक्षिला तेची क्षणी अस्ति पंजर टाकुनी तिये पुढे दिधला तव ती दुःखे करुणी आक्रोशे कपाळ पिटी धरिणी मूर्तिका घेऊनी घाली वदनी कोणवनी सावरी तिते मग तिने शाप दिदला राजा ते जो अलट विधी हरहराते म्हणे मदयंती संग सुरते प्राण जाईल तेची क्षणी कोणे ऐके स्त्रीचा संग सोहळा तुझ न घडो रे चांडाळा ऐसा शाप वेद वधुनी ते वेळा केल्या गोळा असती पतीच्या तत्काळ प्रवेशली अग्नी इकडे 12 वर्षी शापमुक्त होऊनी राव स्वनगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियेशी एरी कपाळ पिटी आक्रोशे करुणी म्हणे झाले वंशखंडन पतीस बोले ब्रह्मचर्य धरून प्राण आपुला रक्षिका अनिवार्य अत्यंत मन न करी कोणे स्त्रियांशी संभाषण खदी रांगाराची सेज आजपासून झाली तुझ लागी जानपा परमतळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडीला व्याघ्र की महाभुजगांचे दंत समग्र पाडुनी गारुडी दीन करी की नासिकी वेसन घालून महावृषभ करीती दीन की वनी निरंकुश वारण धरुण क्षीण करीती मग तैसा कल्माशपाद भूप होनी राईला दीन रूप पुढे प्रकाश वया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहतसे तेथींचे पाहुनी प्रमाण वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्यपुत्र झाला तेने पुढे वंश चालिला असो तो राव मृगयेस निघाला यशारण्य तथा गृह वाटे नृपाला भोग त्याजेले सर्वही मनात मनज विकार उठत विवेकांकुशे कामईब आवरित मने स्त्री सवेदव्य मज मृत्यूव ते कर्म सहसा न करावे आपुली कर्मगती गहन प्राक्तन विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगल्या विन न सुटेची ऐसा राव उदासीयुक्त वनी हिंडता मागे पाहात तो पिशाच भयानक अत्यंत रायापाठी उभे सदा दापंते पूर्वी मारिली तो ब्रह्महत्या पाठीसी लागली राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी
न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळ दात करकरा खात राया प्रत्येक गेली बहुत दान देत बहुसाल ऐसा इंडता राव भागला मिथिला नगरा समीप आला वनश्री देखता आनंदला परिब्रह्म हत्या पाठीसी उभी वृक्ष लागले बहुत आम्रवृक्ष फळभारे डोलत पोपळी रांतांजन विराजित केळी नारळी खर्जुरिया चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्नागराज सेवंती मलयगार कृष्णागर जाती जपा करवीर कोविदार वडपिंपळा औदुंबर पारिजातक बकुल देवदार कपित्प बिल्प अंजीर अर्जुन पिचू मंद कंदबते ऐसिया वना माझी नृपती क्षण एक पावला विश्रांती परिते पाठीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्यवास रमणी की निदान जोडे रंका लागुनी की क्षुदिता पुढे उचंबळुनी क्षीराब्दी जैसा पातला की मर्तियाच्या मुखात अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी झाला तैसा तापसिया माझी मुकुट मनी शिष्या मांदी सेवे घेऊनी महाराज तपस्वी गौतम मुनी ते स्थानी पातला राये घातले लोटांगण दाटला अष्टभावेक करून उभा ठाकला कर जोडून करिस्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापे संवारती संपूर्ण तू विलोकिसी जरी कृपा करून तरी रंक सहस्रनयन होय यावरी तो महाराज गौतम कल्माश पाद पुसे कुशलक्षम राज्य राष्ट्रज प्रजा मात्य परम सुखे करुण नांदती की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती की समग्र पशुसेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप हायेत की राव म्हणे आपुले कृपे करुण समस्त हायेत क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते दुरुन आनंद घन दिसतोसी तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्वकर्म आपुले दुस्तर ऋषीप्रती निवेदिले गौतम म्हणे परम पवित्र भुकेलास गोकर नक्षत्र तेथुनी मी आलो अपार महिमा तेथीचा न वर्णवे ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सुर असुर किन्नर सेवित अर्धमात्रा पीठ जे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जान तेथे इंद्रे सहित जनार्दन तप गहन आचरत कोटू सूर्याची प्रभा मृडाग्नी सहित शिव उभा कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथींची शोभा न वर्णवे इंद्रसनकाधिक ब्रह्मपुत्र तेथेची वसती अहोरात्र जेथींचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदयरत्न जेथे करी अनुष्ठान वसिष्ठ भृगु जामदग्न गोकर्ण नक्षत्री सदा वसती पहावया गुडानी नायक मंडप गसनी होतसे देख नारद तुंबरू गायक जेथे गाती शिवलीला गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवांचे भार मुखे करजती शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषी करती वेदघोष अष्टनायिकांचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सुरस तोषवित महेशाते ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन नाना वृक्ष लागले सगन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लखलखित चारी द्वारे मणिमय खचित ऐरावत रूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेसी वारुणी रमण उत्तरेसी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा कर्पूर गौर भवानी सहित गवगवीत तेज विराजित भुकेलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे द्वादश मित्र एकादश रुद्र तेथीची वसती अहोरात्र अष्टवसु दिक्पाळ समग्र जोडुनी कर उभे तेथे अष्टसिद्धी नवनिधी कर जोडुनी अखंड आराधिती पिनाक पाणी रायासी म्हणे गौतम मुनी ही नस वसतो सदा तेथे रायासी वरकळ क्षत्री लक्ष वरुषे जाण
तप आचरला निर्वाण, गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव. अमावास्या संक्रांती सोमवार, प्रदोष पर्वकाळ शिववासर. समुद्र स्नान करिता समग्र, फळ होय सकळ तीर्थाचे. रावण कुंभकर्ण विभीषण, याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान. ते निर्वाण लिंग दशनन जान, कैलासहुनी आणिले. गणेश स्थापिले ते लिंग, ऋषी म्हणती सुता ते कथा सांग. ऐकावया लीला सुरंग, श्रवण वाट पहाती. यावरी सुत वक्ता निपुण, रावण मातेसी कैकसी अभिधान. ती नित्य लिंग पूजना विना जान, उदक प्राशन करीच. पंचधान्याचे पिष्ट करून, लिंग करी कामना धरून. व्हावे रावणाचे कल्याण, जय संपूर्ण प्राप्त व्हावा. शक्रे तिचे लिंग नेऊन, समुद्री टाकिले द्वेष करून. त्या लागी रात्रंदिन, रावण माता अन्न न घे. रावण म्हणे माते लागून, मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन. कैलास प्रती पंचवंदन, जाता झाला साक्षपत पाचरला दारुण. जो चतुष्षष्टी कला प्रवीण, जेने वेदांची खंडे करून सारासार निवडिले. चतुर्दश विद्या पारंगत, शिवाशी आवडे अत्यंत. दशमुखे गायन अद्भुत, केले त्याने स्वामी पुढे. आपले शिर छेदून स्वहस्ते, शिरांच्या तंती करुणी स्वरयुक्ते. दशमुख गात प्रेम भरित, उमानाथ संतोषे जेने. राग उपराग भार्यासहित, मूर्छना शरीर कंपित. सप्तस्वर ताल संगीत, शास्त्र प्रमाण गातसे. गद्य पद्य रचना नाना कळा, गीत प्रबंध खंड नाम माळा. गाता प्रीतीने शिवलीला, शंभू तोषला अद्भुत. मने प्रसन्न झालो दशमुखा, इच्छित माग तुझ प्रिय जे का. दशकद्वयनयन मने कामांतका, आत्मलिंग मज देई. या त्रिभुवनात जे सुंदर, ऐसी ललना देई सुकुमार. ऐकुनी संतोषला कर्पूर गौर, भोळा उदार चक्रवर्ती. कोटी चंद्र सूर्याची प्रभा पूर्ण, ऐसे लिंग काढिले हृदयानंद रस मुरून. दिव्य लिंग ओतिले, सहस्र बाल सूर्यन पवते सरी. ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी. दिदले रावणाचे करी, ते अतर्के ब्रह्मादिका. जे मुनिजनांचे ध्येय ध्यान, जे सनकादिकांचे देवतार्चन. वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती. सच्चिदानंद निर्वाण धाम, योगी आराम पावती जेथे. अनंत ब्रह्मांडे विचित्रे, जेने रचली इच्छा मात्रे. ज्या कारणे भांडते वेदशास्त्रे, ते दिव्यलिंग पुरातन. ते लिंग रावणे हाती घेऊन, म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन. लावण्य सागरीचे निधान, त्रिभुवन सुंदर ललनादे. जी अर्पणेची अपर प्रतिमा, ऐसी देई मज सर्वोत्तमा. सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा, नामा अनामातीत तू. शिव म्हणे हिची प्रतिमा विशेष, निर्मून शके विधीश. भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हिची नेई अपर्णा तू. रावणे अवश्य म्हणून, स्कंदी घेतली स्कंदजननी. दिव्यलिंग हाती घेऊनी, लंकानाथ चालिला. दक्षिण पंथे जाता सत्वर, गजबजिले सकळ सुरवर. गजानन स्कंद वीरभद्र, नंदिकेश्वर तळमळती. म्हणती हे सदाशिव त्रिनयन, हे कैसे तुझे उदारपण. भवानी बैसलासी देऊन, पंचवंदन हासतसे. म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ, तो धावेल आता स्नेहभरीत. इकडे भवानी स्तवन करीत, हे पज्ञजतात धाव वेगी. वारिजनयना इंदिरावरा, निगमागम वंद्या सुहास्य वक्ता. हे नीलपय धोर गात्रा, धाव वेगी सोडवी मज. हे मधु कैटभ नरक मुर भंजना, हे दशावतार धरा पतिवसना. हे मदनांतक मन सरंजना, हे जनार्दना जगद्गुरो. हे कोटी मनोजतात श्रीधर, असुरमर्दन परम उदार. ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर, विप्ररूपे आडवा आला. दशमुख म्हणे हे अपर्णा, सदाशिवे दिदली. विप्र म्हणे खाली उतरून, न्याहुणी पाहे हिचे वदन. रावण पाहे तव ते कुलक्षण, अत्यंत कुरूप देखिली. भुवयास आठे अमंगळपूर्ण, वृद्ध गाल बैसले दंतहीन. गद गदा विप्र हसे देखून, टाकुनी रावण चालिला.
मग रमाधवे तये स्थळी स्थापिली माता भद्रकाळी. इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्रीत्व अमंगळ केसी दिदली. शिव म्हणे सत्यवचन ते तुझ नाटोपे कोटाळीन. अनंत ब्रह्मांडे दाऊन सवेची लपविल तत्वता. मग श्रीधरे अंगीची मळी काढून स्वस्ते निर्मली रूप संपन्न. मयासुराचे उदरी जाण उत्पन्न झाली तेची पै. तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती. अंगीच्या सुवासे धावती काढवी चक्रे प्रीतीने. तिचे नाव मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी. विशिती नेत्राचे चत्वरी पट महिषी पतिव्रता. मयासुर करील कन्यादान वरी एक शक्ती देईल आंदन. सप्तकोटी मंत्राचे गहन सामर्थ्य असे जिये माझी. ते निर्वाण सांगा तीन शक्ती तुस प्राप्त होईल लंकापती. महाशत्रुवरी निर्वाणिती प्रेरावी त्वा सत्यपै. ऐसे एकताची रावण परतला लिंग घेऊन. पूर्वस्थळासी आला जाण तो गजानन गाई राखी. गजाननाचे स्तवन देव करीती कर जोडून. म्हणती दिव्यलिंग सोडवून स्थापी अक्षयी गणपती. ऐसा देवी प्रार्थिला एकदंत तव रावणासी मूत्र लागले बहुत. पुढे पाऊल न घालवत चरफडीत मूत्र भरे. भूमीवरी लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे. हाती घेऊनी लघुशंकेस बैसावे हेही कर्म अनुचित. तव तो सिद्धी बुद्धीचा दाता विप्रवेशे गायी राखिता. त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे. विप्र म्हणे लंकापती माझ्या गायी रानोरानी पळती. तुझ्या मूत्र शंकेस वेळ किती लागेल हे न कळे मज. रावण म्हणे न लागता क्षण येतो मूत्रशंका करून. विप्र म्हणे 3 वेळा वाहीन न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी. अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राच्या हाती. दूर जाऊन येता एकांत क्षिती लघुशंकेस बैसला. अगाध गज मुखाचे चरित्र तो साक्षात अवतरला इंदिरावर. शिव उपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा. असो गवनासी मूत्राचे पूर लोटले न सावरती अनिवार. एक घटिका लोटता इभवक्त हाक फोडी गर्जुनी. माझ्या गायी गेल्या दुरी हे आपुले लिंग घेई करी. रावण बोलीची निर्धारी हस्तसंकेते थांब म्हणे. दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानन. ऐव घटिका झाल्या 3 कदापि रावण उठेची. जैसे पाखंडियाचे कुमत न सरेची वारिता पंडित. तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य पुन्हा एकदंत हाक फोडी. राक्षसा आपुले लिंग सांभाळी म्हणून ठेविले भूमंडळी. अक्षय स्थापिले कदाकाळी ब्रह्मादिक उपटेना. पृथ्वी सहित अभंग एकची झाले दिव्यलिंग. रावण धावे सवेग अशोच अपवित्र क्रोध भरे. लिंग उपटिता उळमळी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी. परी न उपटे तया लागुनी अखंड अभंग झाले. गुप्त झाला गजानन गायी पृथ्वीत जाती लपोन. रावणे एक गायीचा कर्ण धावूनिया धरियेला. तोही न उपडे तया लागून मग तेथेच केले लिंगपूजन. गोकर्ण महाबळेश्वर तेथून नामजान पडियेले. रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन. आदी लिंग हे जाणून करिता अर्चन सुर ऋषी. रावण कुंभकर्ण बिभीषण तेथेच करीती अनुष्ठान. त्याच्या बळे करून देव जिंकले रावणे. मयासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती. लक्षपुत्र नातू गणती 1.25 लक्ष जयाचे. इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टादशाक्षोहिणी सेनाभार. जेतीच्या अनुष्ठाने अफार रावण पावला संपत्ती. गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा. वर्णू न शके मगवा ब्रह्मा येणे आम्हा तेथुनी झाले. मिथिलेश्वराच्या यागाकारणे आम्ही येत असता त्वरेने. अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगतो. एक वृक्ष नेग्रोध विशाळ त्याखाली आम्ही बैसलो सकळ. तो एक चांडाळीन अमंगळ अति अपवित्र देखिली. सर्व रोग वेष्टीत पूर्ण जन्मांध गलित कुष्ठ भरले जान. किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चहूकडे.
रक्तपिती भरून हस्तपाद बोटे गेली झडून परमकुचित कुलक्षण कैचे अन्न उदक तिये दंतहीन कर्णहीन गर्भीच तियेचे गेले लोचन कर्ण नासिका झडून किडे पडले बुचबुचीत अंगीचे चर्म गेले झडून वस्त्र पडिले गळून धुळीत लोळे चांडाळीन पाप पूर्वीचे भोगीत तिचा मरणकाळ जवळी आला जाण वरते पाहिले आम्हे विलकून तो शिवे धाडिले दिव्य विमान तिये लागी न्यावया दशभुज पंचवंदन शिवदूत बैसले चौघे जण कोटी सूर्यतेज विराजमान प्रभा शशी समान एकाची कोणी अग्नितेज विराजत भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलखित वाद्य वाजती चतुर्विध अष्टनायिका नृत्य करीती किन्नर गंधर्व शिवलीला गाती गौतम म्हणे ऐक नृपती मग तया प्रती पुसिले हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण ते म्हणती तया चांडाळीनी लागून शिवे आणू पाठविले निजपदा मग म्या तयासी पुसिले तिने पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वी केकय नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण आपुल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना हे बाळपणी विधवा झाली तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली बापे शिकविल्या नायके तो हे झाली गरोदर लोकनिंदा करीती समग्र मग बापे केश धरुणी सत्वर बाहेर घातले येसी मग ही हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य शूद्र त्याने तिसरी करुणी सत्वर समग्न द्रव्य ओपिले तेथे अपत्ये झाली बहुत ही अत्यंत मध्यमासी रात पुष्ट झाली बहुत गुणित लोचन उघडीना शुद्ध घेऊनी दासीदास गेला क्षत्री कृषी कर्मास ही शुद्धिता आठवणी मासास शस्त्र घेऊनी चालिली मध्ये माजली उघडली लोचन हा बस्तची हाय म्हणून गोवत्साचे कंठी जाण पापिनी सुरी घालीतसे ते अट्टहासे ओरडत गायी हंबरुणी अनर्थ करीत हिने कंठ छेदुनी गृहात वत्स नेले त्वरेने डोळे उघडीनी पाहे पापिनी मग गोवत्स ओळखिले ते चक्षणे तेव्हा तिने शिव शिव उच्चारुणी मने करिनी न कळता केली मग अर्ध वत्स मास भक्षुन उरले टाकी बाहेर नेऊन लोकात उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने त्यावरी ही काळे मृत्यू पावत तो येऊनिया यमदूत येस नेले मारित बहुत जाचिती निर्दयपणे कुंभीपाकी घालिती असी पत्रवणी हिंडविती तत्भूमीवरी लोळविती स्तंभ कवटाळीवती तप्त जे का चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन इचे काही हाय का नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारुन गोवत्से वधीने केला मग यमे दिदले लोटून चांडाळ योनित पावली जनन गर्भात कुच्चळ कुलक्षण उष्टामूत्रे भरली सदा श्वानाचे उच्चिष्टे भक्षी जाण तव माय बापे गेली मरोन मग ही हाती काठी घेऊन गावगावी हिंडतसे तो शिवरात्र पर्वकाळ लक्षून गोकर नक्षत्राप्राप्ती संपूर्ण यात्रा चालली घोष गहन नानाविध वाद्यांचा होतसे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार त्यांच्या संगे ही दुराचार चांडाळी चालिली गोकर नक्षत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावे हे वेळी बहुत पापिनी मी हाये हाका फोडीत हात पसरून तो प्रदक्षिणा करीती भक्तजन ऐक बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले ते त्रिदळ चांचपोन पाहत मुखी घालावयाची नाही वस्तू म्हणून रागे भिरकावीत ते पडत शिवलिंगावरी म्हणून शिवरात्री उपोषण बिल्वदळे घडले शिवपूजन शिवभक्ता सवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस शिवनामे गर्जती जन हेही करीत तसेची स्मरण
तीही वडाखाली येऊन पडली हाय चांडाळी. ऐसा तिचा पूर्ववृत्तांत शिवगणी सांगितला समस्त. मग ती दिव्य देह पावनी बैसत शिवविमानी ते दवा. आपुले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण. मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली. गौतम म्हणे एक राया सादर, तू गोकर्णा प्रति जाई सत्वर. शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदेळ करुणी अर्चिका. ऐसे बोलणी गौतम मुनी गेला जानकाच्या यागा लागुनी. कल्माशपात तेच क्षणी गोकर्ण क्षत्री पातला. शिवरात्रीस दिव्यलिंग मित्र सहाराय पूजिले सांग. अंतरी सप्रेम अनुराग उमारंग संतोषला. ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष. ते कैलासाहुनी आदिपुरुष पाठवित दिव्ये विमान. विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी दैदिप्यमान. अनंत विजयांचे रस पिळोने मृत्योतल्या वाटते. अनंत वाद्ये गर्जती एक वेळा तेने रंग सुरंग दाटला. दिव्य सुमनांच्या माळा वर्षती करुण वृंदारक. मित्रसह दिव्य देह पावन झाला दशभुज पंचानन. इंद्रचंद्र दीपपदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा. स्वरूपता मुक्ती पावन शिवरूपी मिळाला आनंद घन. धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिव मंदिर. गौतम ऋषी परमधन्य तेने इतिहास सांगितला पावन. धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला. मानस सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित. की निधाना भोवदे समस्त साधक जैसे बैसती. तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार. देऊनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुणिया. श्री मुद्वी मातट विदालासा ब्रह्मानंदा अधिपुरुषा. श्रीधर वरदा कैलास विलासा कथा रस वदवी पुढे. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड तृतीय अध्याय गोड हा. श्री सांब सदाशिव अर्पण नमस्तु. ओम नमः शिवाय.